पण जर अशी अमृत सेना तयार होत असेल तर आम्ही शिवसेना आणि भाजप म्हणून त्यांचे तंगडे तोडायला पण कमी करणार नाही, हे तुम्हाला आश्वासन मी देतो। आणि आम्ही हे भगव्याचं रक्त आहे हे लक्षात ठेवा। आम्ही हिरवे तोडू शकतो तर हे की झाडकी पत्ती आहे हे आम्ही कधी उडून लावू, याचे तुम्हाला परिणाम भविष्यात दिसतील। आमदार काल मालपाणी लॉन्स येथे ज्या एका विकृताने आपल्या प्रतिनिधीवर जो हल्ला केला तो भ्याड हल्ला होताच, पण त्या हरामखोरा माग कोण आहे, कोणता आका आहे हे खरं तर शोधलं पाहिजे। कारण असा अचानक हल्ला कोणी करू शकत नाही, हा प्री प्लॅनिंग आहे, तर याचा शोध पोलीस घेतीलच। पण त्यांनी जो हल्ला केला हे त्या आकाला आम्ही धरणारच आहोत। आणि दुसरं असं का ही महायुती आहे, महायुतीचे लोक कोणाला घाबरणारे नाही आहेत, कारण आमची सत्ता ही केंद्रात आणि राज्यात आहे। आमचे गृहमंत्री वर बसलेत, आम्ही कायद्याचं पालन करतो, म्हणजे याचा अर्थ असा नाही का तुम्ही अंगावर, आम्ही अंगावर काही शिंगावर घ्यायला पण तयार आहे। लक्षात ठेवा, जो शांततेचा मोर्चा यांनी काढला त्यामध्ये इथले जे पडलेले आमदार आहेत ते म्हणतात अमृत सेना तयार करा। ही कुठली अमृत सेना आहे, त्याचा हा पार्ट आहे का, हा तो मुलगा त्याचा भाग आहे का, हे ते पोलीस शोधतील। पण जर अशी अमृत सेना तयार होत असेल तर आम्ही शिवसेना आणि भाजप म्हणून त्यांचे तंगडे तोडायला पण कमी करणार नाही, हे तुम्हाला आश्वासन मी देतो। आणि आम्ही हे भगव्याचं रक्त आहे हे लक्षात ठेवा। सामान्य जनतेवरती झालेला हल्ला आहे आणि या हल्ल्याचा मी जाहीर निषेध करते। आणि आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री तसेच एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांना विनंती करते की काल जो प्रकार झालाय त्याची सखोल चौकशी व्हावी आणि आमच्या संगमनेरच्या सामान्य जनतेला न्याय भेटावा। यासाठी मी दोनच ओळी बोलते की अमोल भाऊ, वादळे येतील खूप, ही वाट सोपी नाही। अमोल भाऊ, वादळे येतील खूप, ही वाट सोपी नाही। सर्वसामान्य जनतेने तुमच्यावरती जो विश्वास दाखवलाय, सर्वसामान्य जनतेने तुमच्यावरती जो विश्वास दाखवलाय ती संधी काही कमी नाही, ती संधी काही कमी नाही। आम्ही सर्व लाडक्या बहिणी या अमोल भाऊंसाठी कधी उभ्या आहोत आणि काल जे झालेलं आहे त्याबद्दल मी प्रशासनाला विनंती करते की आमच्या अमोल भाऊंना आणि आमच्या सर्वसामान्य जनतेला तुम्ही न्याय द्याल ही अपेक्षा व्यक्त करते। जय जय सियाराम। अमोल भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अमोल भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। काल मी भारतीय जनता पार्टीतर्फे निषेध व्यक्त करत आहे। आम्ही सगळ्या महिला, महायुतीच्या सगळ्या महिला एकत्र येऊन हा निषेध व्यक्त करत आहोत। काल जो भ्याड हल्ला आपल्या अमोल भाऊ खताळ आमदार यांच्याविषयी जे झालं ते योग्य झालेलं नाही आणि त्याच्यासाठी आम्ही निषेध देतोय। या काँग्रेस पक्षाचा हा कार्यकर्ता असावा असा आमचा विश्वास आहे आणि त्याला पकडण्यात यावं, प्रशासनाने चांगल्या पद्धतीने तिथे त्याला आमच्या आमदाराला न्याय मिळावा त्यासाठी आम्ही निषेध व्यक्त करत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय शिवाजी। काल आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार, आपले लोकप्रतिनिधी माननीय श्री अमोल भाऊ खताळ पाटील यांच्यावर मालपाणी लॉन्स येथे जो काही भ्याड हल्ला करण्यात आला, एका विकृत व्यक्तीकडून जो काही हल्ला करण्यात आला आहे, या सर्वाचा मी भाजपा महायुतीतर्फे जाहीर निषेध व्यक्त करते। हा हल्ला हा एक लोकप्रतिनिधींवर झालेला आहे। आज जर लोकप्रतिनिधी सुरक्षित नसतील तर सामान्य कार्यकर्त्यांवर पण असे प्राणघातक हल्ले होऊ शकतात। हे कुठेतरी प्रशासनाने जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि हे कुठेतरी आवर या सगळ्या गोष्टींवर घातलं पाहिजे अशी मी प्रशासनाला विनंती करते। या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी लवकरात लवकर करावी आणि या मागचा जो कोणी सूत्रधार असेल त्याला लवकरात लवकर अटक करावी। जय श्रीराम। अमोल भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अमोल भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।